संतोष. पहिला बॉल अतिशय सुंदर सुंदर झेल, अविश्वसनीय कॅच आणि मॅच टर्निंग झेल म्हणावं लागेल हा, कारण मॅच होती 6-9 त्यावेळेस हा झेल आलाय. चौथा झटका जावं लागेल बाबूला मैदानाच्या बाहेर. बाबू इथे बाद होतोय. एस के नोमान येरवडा संघाला बसलेला हा चौथा धक्का. अब्बास बाद झालाय. अब्बास बाद. बाबू अजून आतमध्ये आहे. बाबूवरती भरोसा आहे अजून देखील. अब्बास मात्र साथ सोडून चाललाय बाबूची. 5 चेंडू अगदी आता बाकी आहे. 9 धावांची गरज. एस के नोमान येरवडा. ही मॅच खूप चांगला झेल तुम्ही रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघू शकता. शतरक्षकाचं नाव सांगायचंय अमोल. अमोल नावाचा हा सुपर स्पायडर झेल, डॉल्फिन कॅच जो मात्र पाहायला मिळाला. पाच बॉल बाकी आहे. 9 धावांची विजयासाठी आवश्यकता असेल. हो हो हो, फुलटॉस बॉल यावेळी केलाय मोठा बिग हिट आणि हा आलाय जबरदस्त बिग षटकार आउट ऑफ द पार्क. आणि सामन्याचं चित्र, सामन्याचं गणितच फिरून टाकतोय हा षटकार आणि सामना पूर्णपणे आता षटकारानं आलाय. फुलटॉस बॉल वरती तब्दील केला षटकार. यावेळेस अपील झाली. षटकारानंतर फलंदाज होते बाद. 5वा झटका. 3 बॉल 3 धावांची गरज. अशा परिस्थितीत बघूयात गोलंदाज आता कशी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी जर पाहायला गेलं 3 धावांची गरज आहे. 59 धावा धावफलकामध्ये 5 गड्याच्या मोबल्यामध्ये षटक क्रमांक 6 जे मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. धमाकेदार लढाई. 3 चेंडू 3 धावांची गरज मैदानामध्ये आता असणार आहे. मैदानामध्ये दाखल झालाय तो एस के नोमान येरवडा संघासाठी. फलंदाज आलाय अक्षय. अक्षय आलाय आता मैदानामध्ये. 59 धावा झालेल्या आहेत 5 बाद असताना. नोमान येरवडा. 3 बॉल 3 धावांची गरज. ब्लॉक होल चेंडू एकच आली. 2 बॉल 2. क्लायमॅक्स अजून देखील ऑन. 2 गेंदे 2 रन चाहिए. 3 और 3 की मैच थी. 5 और 9 की मैच 4 में आई बिल्कुल. 4 में 3 और 3 में 3. अब 2 में 2. 2 में 2 चाहिए अब. ओहो, आता हा बॉल जर पाहिलं जाईल इथे रनआउटच्या रूपानं फलंदाज बाद. आणि मॅच आता आली आहे शेवटच्या बॉलवर. त्या रिझल्ट लागणार कसा, कारण सामना जरी टाय झाला तरी असणार आहे ते सुपर. बघा निर्णय अजून आला नाहीये. सुपर ओव्हर असेल का कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस म्हणजे तुम्हाला 1 बॉलला 2 धावा इथे बनवावे लागतील. संदीप दादा कोदरे चषक 1 बॉल 2.
एस के नोमान येरवडाच्या समोर सचिन दळवी सोशल फाउंडेशन पाषाण मध्ये हा सामना. कंपल्सरी चेस म्हणजेच आता एक चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस कारण नॉकआउट स्पर्धा आहे. 7 सामने आपल्याला घ्यायचे तिकडे. एक बॉल 1 बॉल लेट आहे. 2 धावांची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर संतोष. आतापर्यंत 7 धावा दे 2 विकेट काढल्या संतोषनं. 1 बॉल 2 ची गरज. 60 धावा स्कोर काढला 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 रन ऑफ 1 बॉल. 1 बॉल 2 धावांची गरज. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना. पिन ड्रॉप सायलन्स. 1 बॉल 2 रन. 1 बॉल 2 धावांची गरज. काय घडणार आहे मैदानामध्ये पाहूयात. हा बॉल. गोलंदाज तयार. रेडी. हेवी गो. सनी मिसाळ तयार. आणि यावेळेचा बॉल ऑन साइडला. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो इथे आलेला आहे. थोडा अस्तव्यस्त आणि फेकी झाली आणि हा सामना इथे जिंकलाय. क्रिकेटचा होता इथे विजय. सचिन दळवी सोशल फाउंडेशन पाषाण संघाचा सामना. शेवटच्या बॉल पर्यंत गेलेली मॅच. एका धावेनं सामना इथे जिंकलाय. संतोषची असणारी भेदक गोलंदाजी आणि एका धावेनं कमी पडलाय तो संघ. एस के नोमान येरवडा संघ. हार्ड लक. सचिन दळवी पाषाण विन द मॅच बाय 1 रन. कंपल्सरी चेस हा नियम असल्यामुळे हा सामना इथे पाषाणच्या बाजूला झुकला. कमालची मॅच झालेली आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊ पाषाण संघाचा. मला वाटते ज्यांना शेवटची ओव्हर टाकली त्यालाच कदाचित हा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल कारण ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली. आणि या मॅच इथे आपले मॅच आपण देत आहोत. जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू तर प्ले द मॅच आहे. बॅटिंग मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला त्यामुळे चांगला धावा मात्र बघायला मिळाला. 1 षटकार 2 चौकार मारणारा सचिन दळवी सोशल फाउंडेशन पाषाणचा निखिल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 15 बॉल 31 धावा या ठिकाणी त्यानं काढल्यात.